नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र लॉ CET 2024 याचं LLB 3 इयरचं नवीन इन्फॉर्मेशन नवीन अपडेट आलेली आहे. इन्फॉर्मेशन ब्राउचर यामध्ये आपल्याला एक्झाम फी किती असणार आहे, त्यानंतर तुमचा सिलेबस काय असणार आहे, तुमची रजिस्ट्रेशन जी CETची जी रजिस्ट्रेशन डेट कधी असणार, कधी एंड होणार आहे रजिस्ट्रेशन आणि एक्झाम कधी होणार आहे, याची सर्व इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ओके. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा, जेणेकरून नवीन जे काही अपडेट असतात CET रिलेटेड किंवा जे काही लॉ रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन असतात त्या तुम्हाला या चॅनल थ्रू भेटत असतात. चला तर आता आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. जसं की इथे CETची वेबसाईट इथे मी ओपन केलेली आहे. यामध्ये जर बघितलं आपण तर डाउनलोड सेक्शनमध्ये गेल्याच्यानंतर इन्फॉर्मेशन ब्राउचर यामध्ये क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला पूर्ण इथे नवीन LLB 3 इयर्स इन्फॉर्मेशन ब्राउचर हे आपल्याला इथे दिसत आहे. ते ओपन केलेलं आहे मी. त्याची इन्फॉर्मेशन आपण यामध्ये घेऊया. आता ही इन्फॉर्मेशन यामध्ये का घेऊया, त्याचंही खूप इन्फॉर्मेशन यासाठी घ्यायचं आहे कारण की आपल्याला कोणती डेट, एक्झामिनेशनची डेट कधी आहे, रजिस्ट्रेशनची डेट कधी आहे, जर काही यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपण कुठे कॉन्टॅक्ट करू शकतो, ही सर्व इन्फॉर्मेशन यामध्ये आपल्याला दिलेली असते. तर तुम्हाला मी इथे सांगण्याचा इथे प्रयत्न करत आहे. ठीक आहे. जसं की 2024-25 इन्फॉर्मेशन ब्राउचर ऑन CET. जर आपण इथे बघितलं तर इथे तुम्हाला टोल फ्री नंबर पण दिलेला आहे. ओके. त्यानंतर टेक्निकल जर तुम्हाला हेल्प पाहिजे असेल तर तुम्हाला टेक्निकलसाठी हे नंबर दिलेले आहेत. ठीक आहे. टायमिंग जो आहे 10 ते 6 वाजेपर्यंत हा टायमिंग त्यांचा असणार आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट इथे नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत. याची पूर्ण PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. ठीक आहे. त्यानंतर आपण यामध्ये जर बघितलं हे पूर्ण रेफरन्स पूर्ण दिलेलं आहे. इंडेक्स काय आहे यामध्ये सर्व मेन इम्पॉर्टंट जे आपल्याकडे आहे ते शेड्यूल काय आहे हे मेन आपल्याला यामध्ये बघायचं आहे. जसं की ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ॲप्लिकेशन फॉर्म LLB 3 इयर्स CET 2024 आजपासून म्हणजे 11/2024 पासून स्टार्ट झालेले आहेत. त्याची लास्ट डेट असणार आहे रजिस्ट्रेशनची आपली ती 31 जानेवारी 2024 पर्यंत हा मंथ लास्ट आहे. त्यानंतर हॉल तिकीट जे रजिस्ट्रेशन ज्यांचं होईल त्यांचं हॉल तिकीट डेट दिली नाही आहे, पण कधी हॉल तिकीट डिक्लेअर होईल ते नंतरला डेट ते सांगतील. आणि एक्झाम कधी असणार आहे एक टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे. एक 12 मार्च किंवा 13 मार्च रोजी ही एक्झाम असू शकते. ठीक आहे. आणि रिझल्ट जो कधी लागणार आहे ते डिक्लेअर नंतरला डेट करणार आहेत. यामध्ये पहिली गोष्ट आपल्याला हे समजली की रजिस्ट्रेशन आपल्याला 31 जानेवारीपर्यंत करायचं आहे. हॉल तिकीट तुम्हाला त्यानंतर अवेलेबल होईल. त्यानंतर तुमची एक्झामिनेशन असणार आहे 12 मार्च ते 13 मार्च या दरम्यान तुमची एक्झाम LLB 3 इयर्स CETची असणार आहे. त्यानंतर जर आपण खालती जर आलो, अजून जर आपल्याला काही इन्फॉर्मेशन यामध्ये बघायची आहे ती आता आपण बघूया की यामध्ये फी स्ट्रक्चरचं कसं आहे. आणि मेन इम्पॉर्टंट जे आहे, ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल त्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे की ॲटलिस्ट तुमचं 45% हे डिग्रीचं हे तुमचं फुलफिल होतं आहे का ते बघा. म्हणजे जे काही तुमचे 10th असेल, 12th असेल आणि ग्रॅज्युएशन म्हणजे 10-12 जे पर्सेंटेज असतील ठीक आहे, पण जे ग्रॅज्युएशन ज्यांनी क्वालिफाय केलेलं आहे त्यांनी 13वी, 14वी आणि 15वी ह्या 3 इयरचे तुमचे 45% हे जर येत असतील तर तुम्ही इकडे ॲप्लिकेबल आहात फॉर्म फिलअप करण्यासाठी. ठीक आहे. तसंच जर VJNT, SBC, OBC यामध्ये जर बघितलं आपण तर 42% आहे. यावरती सविस्तर मी व्हिडिओ बनवेन की कोणत्या कॅटेगरीला किती पर्सेंटेज वगैरे आहेत तेही सांगेन तुम्हाला नंतर मी. त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं की यामध्ये आपला इम्पॉर्टंट जर बघितलं तर यामध्ये सिलॅबस पण दिलेला आहे. सिलॅबस पण एकदा आपण बघूया यामध्ये काय दिलेलं आहे. मेन आता बघूया आपण सेकंड थिंग की यामध्ये एक्झामिनेशन फीज लास्ट इयरला कमी होती आणि या इयरला आता एक्झामिनेशन फीज वाढलेली आहे. एक्झामिनेशन फीज जर बघितलं ओपन कॅटेगरी असो किंवा EWS
किंवा आउटसाईड महाराष्ट्र स्टेट जम्मू काश्मीर मायग्रंट कॅन्डिडेट्स या विद्यार्थ्यांसाठी टोटल फीज असणार आहे 1000. ठीक आहे. आणि अदर दॅन दॅट म्हणजे जे कास्टमध्ये असतील SC ST VJ NT NTB NT3 OBC SBC या विद्यार्थ्यांसाठी 800 रुपये फीज आहे CETचे. ठीक आहे. त्यानंतर जे ऑर्फनमध्ये असणार आहेत अनाथ जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 800 रुपये फीज यामध्ये दिलेली आहे. म्हणजे फीज स्ट्रक्चर तुम्हाला यामध्ये आता समजलं की फीज किती आहे म्हणून. ठीक आहे. नंतरला आपण बघूया की इथे स्पेशल नोट दिलेली आहे रिगार्डिंग कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट 31 मार्च 2025 बिलॉंग महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट शुड ॲप्लाय अंडर बॅकवर्ड क्लास कॅटेगरी. यामध्ये तुमचे जे नॉन क्रिमिनलची जे सर्टिफिकेट आहे 2025पर्यंत जर असेल तर ती व्हॅलिड असणार आहे. ठीक आहे. आणि जेव्हा जे कॅप प्रोसेस चालू होईल तेव्हाची ती गोष्ट आहे. पण तुम्हाला हे डॉक्युमेंट्स कास्ट सर्टिफिकेट जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किंवा EWS सर्टिफिकेट हे अगोदर तुमच्याकडे असेल तर तेच चांगलंच राहील. त्यानंतर जर आपण यामध्ये अजून इन्फॉर्मेशन यामध्ये जर बघितली तर यामध्ये कॉलेजचं किंवा अजून काय इन्फॉर्मेशन आहे यामध्ये सिलेबस अँड मार्किंग स्कीम फॉर LLB 3 years CET 2024. यामध्ये लिगल ॲप्टिट्यूड अँड लिगल रिझनिंग याचे नंबर ऑफ क्वेश्चन 30 असणार आहेत. मार्क्स 30 आहेत. जनरल नॉलेज करंट अफेअर्स 40 क्वेश्चन 40 मार्क्स. लॉजिकल ॲनालिटिकल रिझनिंग 30 क्वेश्चन 30 मार्क्स. इंग्लिशसाठी 50 क्वेश्चन आणि 50 मार्क असणार आहेत. असे टोटल 150 क्वेश्चनची मार्क्सची टोटल मार्कची एक्झाम आहे. जर आता जर चांगली स्टडी केली आणि डिपेंड करतं तुम्ही कोणते डिझायर कॉलेज तुम्हाला पाहिजे. GLC पाहिजे, तुम्हाला जर ILS पाहिजे, तुम्हाला जर फिरोदिया पाहिजे, तुम्हाला जर ठाणे VPM लॉ कॉलेज पाहिजे, अशा प्रकारचे जे टॉपचे जे कॉलेजेस आहेत ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला आत्तापासूनच स्टडी करणं इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही आता स्टडी नाही केलं तर ऑब्वियसली स्कोर लेस येणार आहे. आणि लास्ट इयरनुसार आपल्याला कोणतं कॉलेज जे आपल्याला डिझायर कॉलेज नसतं दुसरे कॉलेजेस आपल्याला तिकडे आपल्याला जावं लागतं. जर तुम्हाला डिझायर कॉलेज जर पाहिजे जे टॉपचे कॉलेजेस पाहिजे तर तुम्हाला आत्तापासून स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर ही ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. म्हणजे 4 ऑप्शन तुम्हाला देणार तिकडे आणि त्यापैकी एक क्वेश्चन तुम्हाला तिकडे टिक करायचं आहे. दुसरं आहे मेन इम्पॉर्टंट आहे की नो निगेटिव्ह मार्किंग. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. म्हणजे 150 प्रश्न सॉल्व करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त त्यामध्ये अटेम्प्ट करून तुम्हाला चांगला स्कोर येण्याचे चान्सेस जास्त असतील. 2 तासाचे टायमिंग आहे. यामध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये पण देऊ शकता एक्झाम, मराठीमध्ये पण तुम्ही एक्झाम देऊ शकता. ठीक आहे. हा जरा तुमचा सिलेबस आणि सिलेबसमध्ये काय आहे तेही तुम्हाला मी त्यावरती एक ऑलरेडी व्हिडिओ ही बनवलेली आहे. ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. ठीक आहे. एवढंच या व्हिडिओमध्ये. आणि लॉग इन जे आपण CETचे जे पोर्टल आहे जे रजिस्ट्रेशनचं त्यामध्ये काही प्रॉब्लेम चालू आहे त्यामध्ये सिक्युरिटी कोडचं ते रिझॉल्व झाल्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं फिलअप करायचं आहे सर्व गोष्टी त्याच्या प्रॉपर व्हिडिओ त्याचा तुम्हाला येऊन जाईल. ही लेटेस्ट अपडेट आली होती म्हणून तुम्हाला इथे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हे प्रॉपर बघा आणि याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ठीक आहे. थँक्यू सो मच.